नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. 2 ऑगस्ट पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे प्रत्येक विधानसभेमध्ये महसूल खात्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले. देवेंद्र फडणवीसजींची सूचना होती की त्यांचा वाढदिवस सेवा कार्य करूनच त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे. त्यांनी कधीही सत्कार सन्मान सोहळा स्वीकारले नाहीत आणि म्हणून एक सेवा कार्य महसूल खात्यामार्फत व्हावं म्हणून या राज्यातल्या 10 लाख परिवारांना विविध योजनांचा लाभ देण्याचा आम्ही विचार केला आणि आज ठाणे शहर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानामध्ये 76,000 परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ आम्ही देण्याचा योजना तयार केली आणि आमच्या महसूल प्रशासनाने आमचे सर्व आमदार, खास करून या भागाचे आमदार संजय केणकरजी यांनी या ठिकाणी आज शिबिर लावलं. या शिबिराच्या माध्यमातून लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकार म्हणून आम्ही आता समोर जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आमचे सरकार देवेंद्र फडणवीसच्या सरकारने स्वीकारलेली आहे. यातनं आम्ही हे अभियान करतो आहे. सोबतच आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे महसूल खात्याचे आम्ही निर्णय घेतले त्याबद्दलची एक बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीमध्ये 36-37 विषयाचा आढावा मी घेणार आहे आणि ठाणेकरांचे महत्त्वाचे प्रश्न या बैठकीमध्ये मी सोडवणार आहे. या ठिकाणी लवकरच महाराष्ट्रामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट हेतू आहे, व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा ॲक्ट हेतू आहे. ठाणे शहर जिल्ह्यामध्ये जेवढे इमारती आहेत 15/10/2024 पूर्वी जे घरं झाले आहेत, तुकडेबंदी कायदा हटवल्यामुळं त्या सर्व घरांना स्वामित्व देण्याची योजना आम्ही तयार केली. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड आल्यानंतर, हा कायदा आल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक फ्लॅटधारकाला त्यांच्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. एक हा निर्णय आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि सोबतच या ठिकाणी लँड टायटलिंग कायदा आम्ही आणतो आहे. निश्चितपणे ठाणे शहर जिल्ह्यामधल्या जेवढ्या काही जमीन विषयक या ठिकाणी अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. ज्या आमच्या गव्हर्नमेंट लँड आहे, ज्या अतिक्रमित झालेल्या आहेत, मोठ्या मोठ्या धनदांडग्या लोकांनी आमच्या जमिनी व्याप्त केलेल्या आहेत, त्या जमिनी सरकारकडे वापस घेण्याची योजना आहे. सोबतच 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या ज्या लोकांनी सरकारी जागेवर घरं बांधले असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचाही आम्ही या ठिकाणी निर्णय करतो आहे. महसूल खातं जवळपास 65 विषयावर काम करतं आहे. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार हे मजबूतीनं जनतेची प्रॉपर्टी, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची प्रॉपर्टी निश्चित करून देण्याचा विचार करते आहे. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी, आमचं सरकार हे या ठिकाणी प्रचंड मजबूतीनं या ठिकाणी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम करत आहे. सर, मायक्रो झोनिंग जे आहे ते सुरू आहे मुंबईच्या मागच्या संदर्भात सांगा, नागरिकांना काय फायदा होणार? आमचं नोंदणी मुद्रांक विभाग मायक्रो झोनिंगचा कायदा आणता आहे, सुरू झालेला आहे. मुंबईमध्ये प्रत्येक घराचं मायक्रो झोनिंग आम्ही करणार आहे, ठाण्याचं करणार आहे. आज 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर किंवा 500 मीटर बाय 500 मीटरच्या स्क्वेअरला झोन आहे. त्यामुळं त्या झोनमध्ये 500 स्क्वेअर मीटर बाय 500 स्क्वेअर मीटर झोनमध्ये सर्वात जी महागडी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा जो रेडी रेकनर आहे तो सर्वांना लागतो, छोटा असो की मोठा असो. त्यामुळं छोटं घर असेल तर त्याचे रेट हे न परवडणारे असतात रेडी रेकनरचे. त्यामुळं हा एक अन्याय आहे. प्रत्येक घराचं, प्रत्येक प्रॉपर्टीचं झोनिंग असलं पाहिजे, त्याचा वेगवेगळा रेडी रेकनर असला पाहिजे, हा विचार सरकारने केला आहे. आणि हा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला की प्रत्येक घरांचं झोनिंग, प्रत्येक घराचं सीटीएस आणि त्यांचा वेगळा रेडी रेकनर हा होणार असल्यामुळं आता जे 1.25 रेट
गरीब माणसाला लागायचे, त्याच्या प्रॉपर्टी लागायचे, ते लागणार नाही. आत्ता यावर्षी मुंबईत आम्ही मॅक्रो झोनिंग करतोय, मग नवी मुंबई ठाणेला आम्ही करतोय, पुणे, नाशिक आणि नागपूरला करतोय, आणि मग टप्प्याटप्प्याने पुढच्या 3 वर्षामध्ये राज्याच्या सर्व गावामध्ये, शहरामध्ये, नगरपालिका, नगरपंचायतमध्ये मॅक्रो झोनिंग आम्ही करणार आहे. 24 निश्चित प्रॉपर्टी कार्ड, ज्याला काही जगात कुठेही कोर्टात त्याला घेऊन शकत नाही असं निश्चित प्रॉपर्टी कार्ड, असं कार्ड आम्ही देतो आहे. डिसेंबरला कायदा आणतो आहे. व्हर्टिकल प्रॉपर्टीला जो प्रत्येकाचा फ्लॅट त्याचं पूर्ण मेजरमेंट, त्याची रेडिमेशनल किंमत किती आहे त्या सरकारी, आणि जे प्लॉट आहे त्याचा प्रपोर्शनल शेअर, ओके, म्हणजे जमिनीचा शेअर. समजा 40 लोक राहतील, 10,000चा प्लॉट आहे, त्याचा शेअर सुद्धा जमिनीचा, म्हणजे नुसतं फ्लॅट नाही, त्या फ्लॅटचा प्रपोर्शनेट शेअर तुम्हाला ते होईल. एक डिसेंबरला काय झालं त्यामध्ये तुम्ही वरती जेव्हा हे करणार जो रेडी रेकनर दर काढणार, मग तुम्ही त्याच्यावरती पुन्हा टॅक्स फी साकार नाही झाला असा फ्री ऑफ चार्ज मिळेल. फ्री चार्ज. शेतीच करायची बहुतेकच्या केसेस आहेत अशा. रेडी रेकनर पण भरपूर आहे. फक्त प्रीमियम भरायचा आहे 0.8%, म्हणजे एक जर 1,000 तुमचा 1,000 म्हणजे तुम्हाला 10,000 रेडी रेकनरचा 0.8% होता, 0.8 तो भरून प्रीमियम भरून मग ती ऑटोमॅटिक कन्वर्ट होईल. नाव घ्यायचं हो, करेक्ट साहेब. साहेब इकडे त्याच्यामध्ये नाव तर आलंच पाहिजे. नावं कोणाचीच नाही सर. पहिल्यांची एंट्री करून टाका. जागेला आपल्याला लागू केला उद्यापर्यंत माझी ऑर्डर होईल. 193 एकरची ती नाही. अच्छा, TDR त्याच्यात पण ती आहे ना? हा, एकच आहे. हां स्लॅब वेगळं आणि हे वेगळं हे वेगळे का? हां, 1,000चं बरोबर ना, गोळा पाहिजे. अच्छा हां निश्चित इन्व्हेस्टमेंटला क्लास ठरवला. कसला हा आत्ताचा? तेच एक मिनिट.